फक्त या मतदारसंघाची निवडणूक पाणी प्रश्नावर होते। देवभूमी आणि संतभूमी असा हा मतदारसंघ असल्यामुळे मतदारसंघाची विभागणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नदीकाठ आणि ग्रामीण भाग अशा या दोन विभागामध्ये मतदारसंघ विभागल्यामुळे अडचणी वेगवेगळ्या आहेत। प्रामुख्याने अडचण शेतीचं पाणी, रस्ते, लाईट अशा पद्धतीचा मतदारसंघ असल्यामुळे अडचणी खूप जास्त आहेत। आपल्या या मतदारसंघामध्ये एक साखर कारखाना चालू या मतदारसंघामध्ये 15 वर्ष सातत्याने मी जो चालवतो। आमच्या माझ्या मालकांना माहिती आहे, मोराळगावचं या आजूबाजूच्या पंचक्रोशीतील प्रत्येक गावचं माझ्या पाठीमागं पहिल्या दिवसापासून पाठीमागं माझ्या उभं राहिलेलं गाव आहे। मित्रांनो, या मतदारसंघामध्ये शेतकरी केंद्र मानून आपण तो कारखाना गेले सातत्य ठेवलेला आहे। एकही वर्ष आपण बंद ठेवलेला नाही। किती दुष्काळ असला तरी सुद्धा आपण तो कारखाना या माध्यमातून जनतेच्या आर्थिक व्यवस्थेचा प्रश्न असू द्या, या लोकांना काम देण्याचे काम आपण केलेलं आहे। बेरोजगारांना नोकरी मिळण्याचे काम केलेलं आहे। हे कारखाना चांगल्यामुळं या भागातील गाव बाजार, गावातील दुकानदारी या सगळ्या पद्धतीचं चालू झालेलं आहे। काय काय गावातले आमचे रस्ते, गावामुळे होणारा विकास, या कारखान्याच्या माध्यमातून होणारी चलनवलन हे सगळं पाहता या मतदारसंघामध्ये विकासाच्या दृष्टीने सगळं कोण म्हणण्याचा पण खालीचा वाटा परिणाम उद्योग समूहाने उचललेला आहे। प्रत्येक मतदारसंघामधला माणूस कुठल्याही गावामधला माझ्याकडे आल्यानंतर आपण त्या मतदारसंघामध्ये राहतो, त्या मतदारसंघामधलं काम आपण करायला लागतो। माझे तुमचे कार्यरत बाबा सावंत आदरणीय या मतदारसंघामध्ये 20-25 वर्षापूर्वी तळाई म्हणून या ठिकाणी नोकरी केलेली आहे। मित्रांनो, ते मला प्रत्येक वेळेस सांगायचे, आमच्या प्रत्येक वेळेस घरामध्ये चर्चा व्हायची। या गावाने या मतदारसंघातील बऱ्याच लोकांनी आता ते महाराज सरकार निवडणुकीच्या असतील जिल्हा अध्यक्ष होते त्याच्या आणि आमच्या तळाई भाऊसाहेब असतील, कालुकेश्वर असतील, ही सर्व जुनी मंडळी आपल्या ब्रह्मपुरी या बऱ्याच 2-4 गावामध्ये त्यांनी नोकरी केली आहे। मला वाटतं त्याचं नाव बऱ्यापैकी जुन्या लोकांना त्यांना माहिती आहे। मी आल्यानंतर त्या लोकांनी मला त्यांची विचारपूस पण केली। आता सध्या थोडेसे आजार असल्यामुळे वयस्कर झाल्यामुळे ते येता आले नाही, त्यांना नाही तर ते नक्की आले असते। त्यामुळं त्यांनी मला प्रत्येक वेळी सांगितलं की आपण या भागामध्ये मला एवढं प्रेम मिळालं की या भागातील जनता अतिशय चांगली आहे आणि त्या काळामध्ये फक्त आणि फक्त या गावाच्या वरती साहेबांनी नोकरी करून आम्हाला सूचना या मतदारसंघाचं काम बघितलं आणि त्याच्यामुळे म्हणजे आपण या मतदारसंघाचं या लोकांचं देणं लागतो। आज आपली परिस्थिती चांगली झाली आहे। ज्या पुढच्या काळामध्ये या गावाने आणि या मतदारसंघाचं लोकांनी मला सांभाळलं, त्या मतदारसंघाचं आपण काहीतरी देणं लागतो। त्यामुळं आणि परिस्थिती सुधारल्यानंतर परंडा असेल, आमचं केपुडी असेल, गरबा असेल, या ठिकाणी युनिट उभा राहिल्यानंतर अशाच पद्धतीचं एक युनिट या मतदारसंघामध्ये काढावं। आदरणीय मान्य सरकार आणि प्रमुख मंडळी या गावातील आमच्या सुलतानच्याकडे जाऊन तो प्रस्ताव मांडल्यानंतर साहेबांनी लगेच त्याला होकार दिला। ग्रामीण भागामध्ये एवढ्या महाग रानावरती तो कारखाना उभा राहिला, तिथं पाणी पिण्याची सुद्धा सोय नाही, अशा ठिकाणी एक कारखाना उभा करून तो सातत्याने 15 वर्ष झालं मी चालवतोय। कोणाची देणी ठेवली नाही, मागं पुढे झाला असेल मित्रांनो, पण कोणाचं बोलवलं नाही, कोणासाठी काही असं या मतदारसंघातील इतर कारखान्याच्या बरोबर भाव देण्याचं काम मी केलेलं आहे। याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये एखादं चांगलं शैक्षणिक संकुल, माझे पुण्यामध्ये शैक्षणिक संकुल आहेत, त्या भागामध्ये जसं आपण काम केलं, काशीनाईक आहे, पुण्यामध्ये आहे, त्याच पद्धतीचं त्याच धर्तीवर आपल्या या मतदारसंघामध्ये एखादं शैक्षणिक संकुल असावं असे या मतदारसंघामधील तरुणांना, माझ्या माता भगिनींना, मुलींना ते शिक्षण घेता यावं आणि त्याचं पुढचं वाटचाल करता यावी आणि त्याच निमित्तानं या मतदारसंघातील तरुणांना रोजगार मिळण्याचे साधन होईल या अनुषंगाने तो एक माझा विचार चालू आहे। आपल्या या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आणि या भागातील रस्ते असतील, लाईट असेल, पाणी असेल, या मतदारसंघातील प्रश्न काय स्वरूप करण्यासाठी येणारं सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार आहे मित्रांनो। त्यामध्ये आपला एक माणूस, आपला एक हक्काचा आमदार निवडून गेला पाहिजे, जेणेकरून आपल्या मतदारसंघाचा विकास चांगल्या पद्धतीने होईल आणि हक्काचा माणूस असेल तर काम चांगल्या पद्धतीने होईल। आदरणीय पवार साहेब करू शकतात यावरती माझा ठाम विश्वास आहे। प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर निवडणुकीच्या आधी
मला वाटतं या गावामध्ये येऊन गेलो होतो मी विचारलं होतो की काय करायला पाहिजे, कुठल्या पद्धतीने पुढे जायला पाहिजे, आपल्याला राजकीय पार्श्वभूमी कुठल्या पक्षातून चालू केली पाहिजे। त्यावेळेस मला प्रत्येक गावाच्या नागरिकांनी, प्रत्येक गावाच्या माणसांनी, ज्येष्ठांनी, तरुणांनी, प्रत्येक माणसाने ज्या ठिकाणी भेटत त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही तुतारी हे चिन्ह घेऊन या, बाबासाहेबांची उमेदवारी मिळवून या, आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहू। मित्रांनो, त्याच पद्धतीने मी मागणी केली। आदरणीय साहेबांनी एवढा मोठा प्रचंड माझ्यावरती विश्वास दाखवला। त्या विश्वासाला पार करण्यासाठी आता आपण या मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी तुम्ही एकदा विश्वास द्या। आपल्या या गावातील पाण्याचे रस्ते असतील, पातोड्या आणि काय अळी जाण्याचा जो रस्ता, पाणी रस्ता, या गावचे असे अजून खूप जास्त प्रश्न आहेत। महात्मा बसवेश्वर स्मारक व्हायला पाहिजे, त्याच पद्धतीचं राजकारण होतंय। कागदावरती फक्त स्मारक होतंय, सामाजिक पद्धतीची तशीच होत आहे। आणि एवढं मोठं पांडुरंगाचं मंदिर असून सुद्धा एवढ्या लाखो आपल्या या वारीसाठी येणारे लोक रोज कमीत कमी लाख ते 1.5 लाख लोक आपल्या या पांडुरंगाचं दर्शन करण्यासाठी येतात। त्या पद्धतीने पर्यटन स्थळ व्हायला पाहिजे होतं, त्या पद्धतीने ते झालेलं नाही। त्या पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडनं व्हायला पाहिजे। दलित वस्तीमध्ये सभा मंडप असतील, त्याचे रस्ते असतील, त्याचे सामाजिक प्रश्न असतील, या